सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्यातील दुसरा पाठ आपण अभ्यासणार आहोत. त्याचं नाव आहे संविधानाची उद्देशिका. आता संविधान हा आपल्या देशाचा मूलभूत आणि सर्वश्रेष्ठ कायदा आहे. आता उद्दिष्ट आणि हेतू याची सविस्तरपणे कायद्यातील तरतूद आणि त्याची एकत्रितपणे आणि सुसंगतपणे केलेली मांडणी म्हणजे प्रस्तावना होय. याच प्रस्तावनेला उद्देशिका असं म्हणतात. उद्देशिकेलाच भारतीय संविधानाची प्रास्ताविका किंवा सरनामा असं सुद्धा म्हटलं जातं. आता ही उद्देशिका किंवा प्रास्ताविका आपल्या संविधानाची उद्दिष्टे स्पष्ट करते. आता आपण सर्व भारतीय नागरिक आहोत. आपणा सर्वांना एक देश म्हणून काय मिळवायचं आहे हे उद्देशिका सांगते. त्यातील मूल्ये, विचार, हेतू कसे उदात्त आहेत हे सगळं आपल्याला या उद्देशिकेतून किंवा संविधानातून स्पष्ट होतं. आता संविधानाची उद्देशिकेची सुरुवात आम्ही भारताचे लोक या शब्दानं होते. भारताचं एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य निर्माण करण्याच्या भारतीयाच्या निर्धाराविषयी त्यामध्ये सांगितलेलं आहे. आता त्यातील प्रत्येक संज्ञेचा अर्थ आपण समजून घेऊया. त्यामध्ये सांगितलं की सार्वभौम राज्य. भारतावर 150 वर्ष सुमारे ब्रिटिशांची राजवट होती. 15 ऑगस्ट 1947 साली आपला भारत स्वतंत्र झाला. भारत सार्वभौम झाले. आपल्या देशात योग्य वाटतील असं निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य आपल्याला आहे. एखादे परकीय नियंत्रण आपल्यावरती नसणं म्हणजेच आपण सार्वभौम आहोत असा त्याचा अर्थ होतो. समाजवादी राज्य. समाजवादी राज्य म्हणजे जिथं गरीब श्रीमंत याच्यामध्ये दरी नाही. देशाच्या संपत्तीवर सर्वांचा हक्क. संपत्तीची विभागणी, विकेंद्रीकरण काही लोकांच्याच हाती होणार नाही याची काळजी सुद्धा घेणं म्हणजे समाजवादी राज्य. धर्मनिरपेक्ष. कोणताही एक धर्म आपल्या देशाचा धर्म नाही म्हणजेच धर्मनिरपेक्ष राज्य. आता कोणत्याही एकाच धर्माला राज्याचा धर्म मानला जात नाही. नागरिकांना आपापल्या धर्माप्रमाणे पालन करण्याची मुभा, जे काय धर्मामध्ये सांगितलेलं आहे ते करण्याची मुभा. नागरिकांमध्ये धर्माच्या आधारावर भेदभाव करता येत नाही. तिसरं यामधला मुद्दा आहे लोकशाही राज्य. लोकशाहीमध्ये राज्यकारभाराची सत्ता लोकांच्या हाती असते. त्यांच्या इच्छेनुसार सरकार निर्णय घेत असतं. शासनाला सर्वांच्या कल्याणासाठी महत्त्वाचे आर्थिक, सामाजिक असे निर्णय घ्यावे लागतात. असे निर्णय रोजच्या रोज सर्व लोकांना एकत्र येऊन घेणं शक्य नसतं. म्हणून ठराविक काळानंतर निवडणुका होतात. या निवडणुकांमध्ये मतदार मत देऊन आपले प्रतिनिधी निवडतात. निवडून आलेले प्रतिनिधी संविधानानं निर्माण केलेल्या संसद, कार्यकारी मंडळ अशा संस्थांमध्ये जातात. संविधानानेच नमूद केलेल्या किंवा सांगितलेल्या प्रक्रियेनं संपूर्ण जनतेसाठी निर्णय घेतले जातात. यालाच लोकशाही राज्य असं म्हटलं जातं. आता गणराज्य. आपल्या देशामध्ये लोकशाहीबरोबर गणराज्य पद्धती आहे. गणराज्यात सर्व सार्वजनिक पदे लोकांकडून निवडली जातात. कोणतेही सार्वजनिक पद वंश परंपरेने येत नाही. राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल, मुख्यमंत्री, महापौर, सरपंच ही सगळी पदं सार्वजनिक असतात. आता
उद्देशिकेने सर्व भारतीय नागरिकांना न्याय, स्वातंत्र्य, समता या 3 मूल्यांची व त्यानुसार व्यवहार करण्याची, कायदे करून ती मूल्य प्रत्यक्ष व्यवहारात आणण्याची हमी दिलेली आहे. आता त्यामध्ये न्याय, अन्याय दूर करून सर्वांना आपल्या प्रगतीची संधी मिळवून देणं म्हणजे न्याय. सामाजिक न्याय, व्यक्तीमध्ये जात, धर्म, वंश, भाषा, प्रदेश, जन्मस्थान अथवा लिंग यावर आधारित कोणताही भेदभाव केला जाणार नाही. आर्थिक न्याय, भूक, उपासमार, कुपोषण या बाबी गरिबीमुळं किंवा दारिद्र्यामुळं निर्माण होतात. गरिबी दूर करायची असेल तर प्रत्येकाला आपले व कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी उपजीविकेचं साधन मिळवण्याचा हक्क आहे. आपल्या संविधानानं प्रत्येक नागरिकाला हा अधिकार कोणत्याही भेदभावाशिवाय दिलेला आहे. त्यानंतर राजकीय न्याय, राज्यकारभारात भाग घेण्याचा सर्वांना समान हक्क असावा म्हणून प्रौढ मतदान पद्धती स्वीकारलेली आहे. त्यानुसार 18 वर्ष पूर्ण असणाऱ्या प्रत्येक भारतीय नागरिकाला हा मतदानाचा अधिकार देण्यात आलेला आहे. आता स्वातंत्र्य, स्वातंत्र्य म्हणजे आपल्यावर जाचक अयोग्य निर्बंध नसणं, आपल्यातील क्षमतांचा विकास करण्यास पोषक वातावरण असणं होय. लोकशाहीमध्ये नागरिकांना स्वातंत्र्य असते. स्वातंत्र्य असेल तरच लोकशाही प्रगल्भ होते. आता विचार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे व्यक्तीचं मूलभूत स्वातंत्र्य आहे. प्रत्येकाला आपलं मत आणि विचार व्यक्त करता येतात. विचाराची देवाणघेवाण, आपल्यातील सहकार्याने एकोपा वाढतो. त्याचबरोबर एखाद्या समस्येच्या अनेक बाजूही आपल्याला समजतात. श्रद्धा, समजुती, उपासनेच्या स्वातंत्र्यातून धार्मिक स्वातंत्र्य व्यक्त होत असतं. सण समारंभ साजरा करणं, श्रद्धास्थानं बाळगणं हे उपासनेचे स्वातंत्र्य होय. आता समता, उद्देशिकेने भारतीय नागरिकांना दर्जा आणि संधी याबाबत समतेची हमी दिलेली आहे. जात, धर्म, वंश, लिंग, जन्मस्थान यावरून कोणताही भेदभाव केला जाणार नाही. सर्वांना विकासाच्या समान संधी प्राप्त करून देण्यात आलेल्या आहेत. बंधुभाव, संविधानकारांना असं वाटत होतं की केवळ न्यायाची, स्वातंत्र्याची, समतेची हमी देऊन भारतीय समाजात समता निर्माण होणार नाही. त्यासाठी बंधुभावाची निर्मिती यामध्ये करण्यात आलेली आहे. बंधुभाव असणं म्हणजे आपल्या देशातील सर्व नागरिकांविषयी आणि परस्पराविषयी आत्मीयतेची भावना असणं होय. बंधुभाव आणि व्यक्तिप्रतिष्ठा याचा निकटचा संबंध आहे. व्यक्तिप्रतिष्ठा म्हणजे प्रत्येक व्यक्तीला माणूस म्हणून सन्मान असतो. जात, धर्म, वंश, लिंग, भाषा या बाबीवर तो ठरत नाही. तेव्हा आपल्याला ज्याप्रमाणे इतरांनी आदराने आणि सन्मानाने वागवावे असे वाटत असेल तर आपण इतरांना सन्मान दिला पाहिजे, त्याचा आदर केला पाहिजे. जेव्हा प्रत्येक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला आदर करून तिच्या स्वातंत्र्य व हक्काचा सन्मान करेल तेव्हा आपोआप आपली व्यक्तिप्रतिष्ठा निर्माण होईल. अशा वातावरणामध्ये बंधुभावही सहजरित्या वाढीस लागेल. न्याय व समतेवर आधारलेल्या नव्या समाजाच्या निर्मितीचं काम हे अधिक सोपं होईल. भारताच्या संविधानाच्या उद्देशिकेतून याचे मार्गदर्शन प्राप्त होते. भारताच्या जनतेनं हे संविधान स्वतःच अर्पण केलेलं आहे. हा उल्लेख या संविधानाच्या किंवा उद्देशिकेच्या शेवटी आपल्याला दिसून येतो. तर अशा पद्धतीनं हा पाठ आपण सूक्ष्मपणे वाचा आणि त्याच्या खाली जे स्वाध्याय दिलेले आहेत ते स्वाध्याय आपल्या वहीमध्ये सोडवा. धन्यवाद.